नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत अरिस्टॉटलचा विचार करत असताना आजच्या या भागामध्ये अरिस्टॉटलने आदर्श राज्यासंबंधी मांडलेल्या विचाराचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, अरिस्टॉटलने आदर्श राज्यासंबंधी विचार का मांडले याचा जर विचार केला तर अरिस्टॉटलचे गुरु कोण? प्लेटोने जी आदर्श राज्याची कल्पना मांडलेली होती ती आदर्श राज्याची कल्पना खऱ्या अर्थाने जी काल्पनिक होती ती अरिस्टॉटलला मान्य नव्हती. आणि त्यानंतर मात्र दी लॉज या ग्रंथामध्ये उतारवयात त्यांनी लिहिलेली जी उप आदर्श राज्याची कल्पना आहे त्या विचाराशी मात्र अरिस्टॉटल सहमत होते. म्हणून आपण पाहतो की प्लेटोच्या आदर्श राज्याच्या संदर्भात विचार करून त्या ठिकाणी अरिस्टॉटलने सुद्धा आपला आदर्श राज्यासंदर्भातला जो विचार आहे, पण हा विचार मात्र लक्षात घ्या, दी लॉज मधल्या उप आदर्श राज्याची प्लेटोची जी संकल्पना आहे ना त्याच्याशी मिळती जुळती आहे. त्यात काही बदलही त्यांनी सुचवले, पण प्लेटोच्या आदर्श राज्याच्या कल्पनेतनच त्या ठिकाणी आपण पाहतो की अरिस्टॉटलने उप आदर्श राज्याच्या संदर्भात विचार मांडलेला आहे. मित्रांनो, अरिस्टॉटलने दी पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाच्या 5व्या भागामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की आदर्श राज्यासंदर्भातचे विवेचन केलेले आहे. आता सनदशीर मार्गाने म्हणजेच कायद्याच्या मार्गाने त्या ठिकाणी आदर्श राज्य प्रस्थापित केलं पाहिजे. म्हणजे एखादा तत्वज्ञानी राजा असेल तर राज्य आदर्श बनेल असा विचार कुठेही केला नाही. इथे कायद्याला मात्र सर्वश्रेष्ठ स्थान देण्याचा प्रयत्न कुणाकडनं झालेला आहे? अरिस्टॉटलकडनं. आता आदर्श राज्यामध्ये मग त्यामुळे सार्वभौम कोण असेल तर कायदा. म्हणजे सगळ्या गोष्टी कायद्यानुसार चालल्या पाहिजे, नियमाने चालल्या पाहिजे आणि सनदशीर मार्गाने सगळा व्यवहार झाला पाहिजे. अशा पद्धतीने अतिशय वास्तववादी विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने आदर्श राज्याच्या संदर्भात मांडले. मित्रांनो, आदर्श राज्याची ही जी कल्पना आहे ना, ही मांडण्याच्या मागचा हेतू जर आपण बघितला तर आपल्याला माहिती आहे की राज्य कशासाठी आहे? प्रजेच्या हितासाठी. म्हणून मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देणं हे राज्याचा हेतू आहे. म्हणजे प्रजेचं कल्याण करणं आहे, प्रजेच्या हितासाठी हे राज्य आहे. आणि म्हणून आदर्श राज्य जर स्थापन केलं तर त्यामध्ये अशी परिस्थिती असेल की सर्वत्र शांतता आणि सुव्यवस्था असेल, स्थिरता असेल, मग इथे लोकांच्या मतांची कदर केली जाईल, जनमताचा विचार करून निर्णय घेतले जातील. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, मतांचं प्रतिनिधित्व करणारी पण एकांग स्वरूपाची नसलेली, म्हणजे लोकांना विचारात घेऊन काम करणारी अशा पद्धतीची विचारसरणी या ठिकाणी अरिस्टॉटलने विचारात घेतली. आणि अशा घटनेतून निर्माण झालेलं जे राज्य असेल, म्हणजे कोणतं राज्य? मग जिथे जीवन व्यक्तीचं समाधानी आहे, तिला शांतता आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे, तिच्या जीविताची हमी आहे, संपत्तीची हमी आहे आणि सगळीकडे मात्र तिला जे विकासासाठी लागणारं अनुरूप वातावरण आहे त्या ठिकाणी असेल तर ते आदर्श राज्य आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. मग अरिस्टॉटलने आदर्श राज्यामध्ये आदर्शवाद जो होता ना त्या आदर्शवादाला व्यवहारवादाला, म्हणजे आदर्शवाद आणि व्यवहारवाद यांच्यामध्ये बॅलेन्स साधण्याचा, म्हणजे समतोल साधण्याचा प्रयत्न अरिस्टॉटलने आपल्या आदर्श राज्याच्या कल्पनेत केलेला आहे. इथे लक्षात घ्या की अरिस्टॉटलने आदर्श राज्य स्थापनेसाठी बाह्य आवश्यक गोष्टींचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मग कोणकोणत्या गोष्टी पाहिजे की जेणेकरून आदर्श राज्य स्थापन होऊ शकेल? जसं आपण मागे बघितलं की प्लेटोने सुद्धा उप आदर्श राज्याच्या कल्पनेमध्ये ज्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत त्यालाच अनुरूप काही गोष्टींचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडण्याचा प्रयत्न केला. मग अरिस्टॉटलच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी आदर्श राज्य स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून आदर्श राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत याचा विचार जर आपण अरिस्टॉटलचा बघितला ना तर मित्रांनो आपल्याला पुढील गोष्टी आदर्श राज्याच्या दृष्टिकोनातून जे अरिस्टॉटलने वर्णन केलेले आहे त्या समजण्यास मदत होणार. आता इथे पहिली गोष्ट अरिस्टॉटलने जी सांगितली ती लोकसंख्येची आहे. कारण अरिस्टॉटलचं मत असं होतं की राज्य जर निर्माण करायचं असेल तर लोकसंख्या पाहिजेच. लोकसंख्येशिवाय आपण राज्याची कल्पना करूच शकत नाही. मग लोकसंख्या किती पाहिजे? तर प्लेटोने काय सांगितलं होतं? 5040. पण इथे मात्र अरिस्टॉटलने त्यामध्ये थोडीशी दुरुस्ती केली आहे. मित्रांनो, इथे त्याने फक्त लोकसंख्या मर्यादित असावी. आता मर्यादित म्हणजे जिथे लोक आपला व्यवसाय करू शकतील, उद्योगधंदा त्यांना मिळू शकेल, राहण्यासाठीची जागा मिळू शकेल आणि शांतता आणि सुव्यवस्था राहू शकेल अशा प्रकारे लोकसंख्या अतिशय मर्यादित पण नाही आणि अतिशय खूप जास्त पण नाही अशा प्रकारच्या त्या ठिकाणी विचार केला. कारण जास्त लोकसंख्या असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात. व्यवसायाचा प्रश्न असेल, राहण्याचा प्रश्न असेल, आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रश्न असेल, शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार इथे अरिस्टॉटलने केला. पण खूप कमी लोकसंख्या असेल तर मित्रांनो तर राज्याचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकतं याचाही विचार त्या ठिकाणी अरिस्टॉटलने केला. आणि म्हणून अरिस्टॉटल म्हणतो की लोकसंख्या ही खूप जास्त पण नाही आणि खूप लहानही नाही. म्हणजे एखाद्या समुद्रामध्ये आपण जहाज सोडतोय तर मित्रांनो तो जहाज इतकाही छोटा असू नये
की जेणेकरून तो त्याच्यामध्ये कुणी बसू शकणार नाही किंवा इतकाही मोठा असू नये की तो त्यातनं तरणार पण नाही. म्हणजे अशा प्रकारे खूप लहान पण नाही, खूप जास्त पण नाही, अशा प्रकारे मर्यादित लोकसंख्येचा विचार केला. आता मर्यादित लोकसंख्येचा विचार करत असताना साधारणतः लोकसंख्येच्या बाबतीत अरिस्टॉटलने 10,000चा विचार केलेला आहे. मित्रांनो, साधारणतः हा शब्द वापरलाय. 5040 सारखा 5040 असले पाहिजे असं म्हणत नाहीये. अरिस्टॉटल म्हणतो की साधारणतः 10,000ची लोकसंख्या असली पाहिजे. पण इथे लोकसंख्येच्या संदर्भात मग वाढू पण नाही, खूप वाढायची नाही, याच्या दृष्टिकोनातनं काही मर्यादा पण ठेवल्या पाहिजे. मग तिथे लोकांनी काय केलं पाहिजे, विवाहाच्या आपल्या वयोमर्यादेवर विचार केला पाहिजे. नंतर संतती नियमनाचे काही नियम घातले पाहिजे. आदर्श नागरिक निर्माण व्हावे यासाठी ज्या काही विकृत व्यक्ती असतील किंवा ज्या काही आजारी व्यक्ती असतील अशा व्यक्तींपासून संतती होणार नाही, जेणेकरून त्याचे आपल्या देशाच्या राज्यकारभारावर विपरीत परिणाम होतील याचा विचार करून त्या ठिकाणी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी अरिस्टॉटलने विचार केला. मित्रांनो, अतिशय व्यवहारवादी विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केलेला आपण पाहत. यानंतरचा दुसरा विचार जो प्लेटोने मांडला ना, तसाच इथे भूप्रदेशाचा विचार अरिस्टॉटलने केलाय. यांचं असं म्हणणं आहे की इथे भूप्रदेश कसा पाहिजे, सुरक्षित पाहिजे, चोहोबाजूंनी तटबंदी पाहिजे. मग अरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की शक्यतो राज्य कुठे पाहिजे, समुद्राच्या किनाऱ्यावर, जेणेकरून आपला आंतरराष्ट्रीय व्यापार वाढू शकेल. प्लेटोचा मात्र थोडासा विचार वेगळा होता. तो काय म्हणत होता, समुद्र किनाऱ्यावर नको, कारण तिथे परकीय आक्रमणाचा धोका आहे. पण इथे मात्र समुद्र किनाऱ्याला लागून असलं तर फार चांगलं आहे असं अरिस्टॉटलने त्यामध्ये आपलं स्वतःचं मत व्यक्त केलं किंवा दुरुस्ती सुचवली. आता परदेशी व्यापार वाढेल, मग परदेशी व्यापार वाढला की आर्थिकदृष्ट्या आपलं राज्य सधन बनेल आणि या दृष्टिकोनातनं प्लेटोने या ठिकाणी भूप्रदेशाचा विचार केला. पण भूप्रदेश जो आहे ना, तो खूप छोटा पण नसावा की जेणेकरून स्वतःचं अस्तित्व टिकवणं त्या राज्याला शक्य होणार नाही, आणि खूप मोठा पण नसावा की जेणेकरून त्या संपूर्ण राज्यावर आपलं नियंत्रण प्रस्थापित करता येणार नाही. म्हणून खूप लहान पण भूप्रदेश नको आणि खूप मोठा पण भूप्रदेश नको. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वावलंबनाचा विचार करून किंवा त्या राज्यामध्ये आपल्या गरजा कशा भागतील, आपल्या राज्याची शांतता आणि सुरक्षितता आपण कशी ठेवू शकू, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मर्यादित भूप्रदेशाचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. मित्रांनो, राज्याभोवती संरक्षणाची तटबंदी असावी आणि तिथली जी भूमी आहे ना ती चांगल्या प्रकारची असावी. मित्रांनो, त्या काळात प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये कृषीप्रधान व्यवस्था होती आणि या दृष्टिकोनातनं भूमी सुद्धा सुपीक पाहिजे, जी व्यापाराला आणि शेतीला दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल याचा विचार भूप्रदेशाच्या बाबतीत अरिस्टॉटलने केला. नंतर तिसरी गोष्ट संविधानाची विचारात घेतली, कारण आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर तिथे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना पाहिजे, म्हणजे संविधान पाहिजे, नियम पाहिजे, कारण नियम त्या ठिकाणी श्रेष्ठ मानले. पण इथे राजेशाही मधले जे सगळे नियम आहेत, म्हणजे राजा हा सर्वश्रेष्ठ बनवला तर तो निरंकुश बनेल, अमर्याद अधिकार त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतील, याचा विचार करून अरिस्टॉटलने महाजनशाहीचाही विचार केला. म्हणून राजेशाही आणि महाजनशाही या दोन्ही शासन पद्धतीमधले जे चांगले गुण आहे त्याचा विचार करून राज्यघटना संमिश्र तयार केली पाहिजे असा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केला. मित्रांनो, संमिश्र राज्यघटनेलाच तो पॉलिटी असं म्हणतोय, कारण मर्यादित लोकशाही ही अरिस्टॉटलने आदर्श शासनाचा एक प्रकार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या शासन पद्धतीमध्ये सार्वभौम सत्ता ही कोणाच्या हातात असेल, मध्यम वर्गाच्या. खूप श्रीमंत लोकांच्या पण असणार नाही, गरीब लोकांच्या पण नाही, मध्यम वर्गाच्या हाती सत्ता असेल. आणि तेथे मात्र हुकुमशाही किंवा अराजकता निर्माण होणार का? मग अजिबात नाही, अराजकता निर्माण होणार नाही. आणि म्हणून आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर संविधान कसं पाहिजे, संमिश्र संविधानाचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केला. याशिवाय मित्रांनो, अरिस्टॉटलने सामाजिक व्यवस्थेचाही विचार आदर्श राज्याच्या दृष्टिकोनातनं केला. त्याचं म्हणणं होतं की आदर्श नगर राज्य निर्माण करायचं असेल तर शेतकरी आहे, व्यवसाय करणारे व्यापारी असतील, सैनिक लागणारे संरक्षणासाठी, टेक्निकल जे व्यक्ती असतात म्हणजे तंत्रज्ञ काम करणारे, शिल्पकार आहे, धर्मगुरू आहे, याशिवाय प्रशासन कार्य चालवणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्याला लागणार आहे. म्हणून अशा प्रकारे कामानुसार त्या व्यक्तींचे वर्ग तयार केले आणि त्या वर्गानुसार या सगळ्यांची आवश्यकता अरिस्टॉटलने आदर्श राज्याच्या दृष्टिकोनातनं, आपल्या सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं केली. मित्रांनो, साधारणपणे 6 वर्गाचा विचार सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं केला. श्रम करणाऱ्या म्हणजे शेती करणाऱ्या व्यक्ती किंवा शिल्पकार जे आहेत त्यांना मात्र नागरिकाचा दर्जा देण्यात येऊ नये अशा प्रकारचं अरिस्टॉटलने मत मांडलं. कारण अरिस्टॉटलच्या नागरिकत्वाचा विचार आपण केला. त्यांचं नागरिकत्व हे मर्यादित होतं. ज्या व्यक्ती श्रीमंत आहे अशाच लोकांना नागरिकत्व, मतदानाचा अधिकार देता येते. म्हणजे जे व्यक्ती टॅक्स पेअर असतील त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. आणि म्हणून इथं श्रमजीवी ज्या व्यक्ती असतील त्यांना मात्र यातनं त्याने नाकारलेलं आहे. आणि अशा प्रकारे सामाजिक व्यवस्थेमध्ये अन्नधान्य, शेती, व्यापार, संरक्षण
कला कौशल्य, धार्मिक विधी इत्यादी सगळी कार्य ही जी आहे ना, या वेगवेगळ्या वर्गांकडनं करून त्या ठिकाणी समाज व्यवस्था चालवली पाहिजे, अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने मांडला. आता अरिस्टॉटलने जे वर्गीकरण केलेलं आहे ते जातीवर किंवा वंशावर आधारित आहे का? नाही, त्या व्यक्तीच्या गुणावर, कार्यावर आधारित असं हे वर्गीकरण केलंय. अत्यंत खालच्या वर्गातील जो मनुष्य ना, हा सुद्धा मित्रांनो आपल्या कर्मानुसार, आपल्या गुणवत्तेनुसार वरच्या वर्गात जाऊ शकतो. इथे कुठेही जाती व्यवस्था किंवा वंश व्यवस्थेचा विचार अरिस्टॉटलने आपल्या आदर्श राज्यामध्ये जी सामाजिक व्यवस्था मांडली त्यात केलेला नाही, हे आपल्या लक्षात येईल. यानंतर अरिस्टॉटलने आदर्श राज्यासाठी शिक्षणाचा विचार केला. त्याचं म्हणणं होतं की आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. कारण शिक्षण काय करतंय, लोकांचं चारित्र्य घडवण्याचं काम करतं. एवढंच नाही तर लोकांमध्ये कर्तव्याची जाणीव सुद्धा शिक्षणातून निर्माण केली जाते. म्हणून राज्याने शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जे प्लेटोने विचार केला ना, तसाच विचार अरिस्टॉटलने केलेला आहे. आणि शिक्षणाचा मूळ उद्देश काय पाहिजे मित्रांनो? व्यक्तीच्या नैतिक, शैक्षणिक गुणांची वाढ या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणजे नैतिक गुणांचा विकास याच्यावर लक्ष दिलेलं आहे. मग शिक्षणामुळे नागरिकांमध्ये स्वतःच्या कर्तव्याची जाणीव सुद्धा आपल्याला निर्माण करायची आहे. मग आपली कार्य पार पाडण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता आली पाहिजे. मग संपूर्ण राज्यामध्ये समान आणि सक्तीचं शिक्षण पद्धती आवश्यक असल्याचा विचारही अरिस्टॉटलने इथे केला. मित्रांनो, शिक्षणाची सार्वत्रिकता जी आहे ना, ती राज्याच्या नियंत्रणाशिवाय शक्य नाही. आणि म्हणून राज्याचं नियंत्रण शिक्षण व्यवस्थेवर असलं पाहिजे. जो विचार प्लेटोने मांडला तोच विचार या ठिकाणी अरिस्टॉटल मांडतोय. म्हणून राज्य हा आहे ना, हा एक समुदाय आहे. पण एक संघ जर आपल्याला बनवायचं असेल, म्हणजे हा जो समुदाय आहे ना, त्याला एक संघ बनवायचा आहे, तर तिथे आपल्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. या शिक्षणातून आपण समुदायामध्ये जनजागृती करू शकू, त्यांच्यामध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण करू शकू आणि त्यांना नैतिक पाठ आपण देऊ शकू. आणि म्हणून राज्यातील नागरिक आहे किंवा राज्यकर्ते आहे यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने आदर्श राज्यात केलेला आहे. याशिवाय जनतेच्या चारित्र्याचाही विचार केला. कारण आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर चारित्र्य किंवा योग्यता ही फार महत्वाची आहे. म्हणून ग्रीक नागरिक गुणांनी युक्त पाहिजे. त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता म्हणा, चैतन्य म्हणा, शौर्य हे गुण असले पाहिजे, असा विचार अरिस्टॉटलने केला. मग राज्यातले जे नागरिक असतील हे चारित्र्य संपन्न असले पाहिजे. जोपर्यंत नागरिक चारित्र्य संपन्न असणार नाही तोपर्यंत आदर्श राज्याचा विचार आपण करू शकत नाही. आणि म्हणून राजकीय विकास जर करायचा असेल तर चारित्र्य संपन्न नागरिक असणं अत्यंत आवश्यक आहे. याचा विचार अरिस्टॉटलने आदर्श राज्यात केला. यानंतर मित्रांनो, संपत्तीचाही विचार अरिस्टॉटलने केला. त्याचं म्हणणं होतं, अरिस्टॉटल काय म्हणतो की व्यक्तिगत संपत्ती जी आहे ना, तिला तो मान्यता देतोय. म्हणजे व्यक्तीकडे संपत्ती असली पाहिजे. आपला चरितार्थ आपल्याला चालवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला संपत्तीचा अधिकार असला पाहिजे. पण संपत्तीच्या अधिकारावर काही मर्यादा असल्या पाहिजे. कारण संपत्ती अधिकाधिक संचय करायचा, म्हणजे जास्तीत जास्त संपत्ती मी जमा करायची आहे, मी खूप श्रीमंत होणार, याला मात्र त्याचा विरोध होता. म्हणजे संपत्ती असली पाहिजे पण ती न्यायोचित असली पाहिजे. प्रत्येकाला त्याचं कामाप्रमाणे विभाजन, संपत्तीचं वितरण झालं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये खूप श्रीमंत आणि खूप गरीब अशी दरी निर्माण होणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा त्या ठिकाणी भागवू शकतील. कारण संपत्तीशिवाय व्यक्तीला सुखाने जीवन जगता येत नाही, याचा विचार त्या ठिकाणी अरिस्टॉटलने आपल्या आदर्श राज्यामध्ये केलेला आहे. आणि व्यक्तिगत संपत्तीचं समर्थन या ठिकाणी अरिस्टॉटलने आदर्श राज्यात केलेलं आहे, जे प्लेटोने मात्र केलेलं सुरुवातीला नव्हतं. मित्रांनो, यानंतर विवाह आणि कुटुंबाचाही विचार केला. कारण प्लेटोने मात्र आपण बघितलं होतं की आदर्श राज्यामध्ये संपत्तीप्रमाणे स्त्रीचा साम्यवाद प्लेटोने सांगितलेला होता. पण अरिस्टॉटल मात्र विवाह संस्था आणि कुटुंब संस्था यांची गरज आहे हे विशद करतोय. कारण जर कुटुंब असेल तर तिथे त्याला प्रेम मिळेल, त्या ठिकाणी ममत्व मिळेल आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यक्तीचा विकास होऊ शकेल. म्हणून विवाह संस्था आणि कुटुंब संस्था ह्या दोन्ही असल्या पाहिजे. ह्या चांगलं नागरिक निर्माण करण्यासाठी त्या महत्वपूर्ण असल्याचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केला. आणि तो कुटुंबाला राज्याची छोटी प्रतिकृती मानतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, अशा अनेक कुटुंबातनंच शेवटी राज्य निर्माण होतं. मग विवाह संस्था आणि कुटुंब संस्था ही समाजाला आवश्यक नाही तर ती पोषक पण आहे, अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने इथे मांडला. अशा प्रकारे मित्रांनो, प्लेटोने त्याच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये जो विचार मांडला होता त्याचं खंडन मात्र या ठिकाणी अरिस्टॉटलने केलं. पण दी लॉज या ग्रंथामध्ये उपआदर्श राज्याची कल्पना जी मांडली त्याचं समर्थन करत त्यामध्ये स्वतःचे काही जे बदल आहेत ते करून अरिस्टॉटलने स्वतःच्या दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये
त्या संदर्भात आदर्श राज्याचा विचार केलेला आहे आणि अशा प्रकारे प्लेटोने आदर्श राज्याचा जो विचार केला हा वास्तवावर आणि व्यवहारावर आधारित असल्याचं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, निश्चितच अरिस्टॉटलची आदर्श राज्याची कल्पना समजण्यास आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.